आता बातम्या विस्तारानं। जातीयवादी आणि धर्मांध शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुका समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन लढणार आहे। 24 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मागितल्या असून यावर 2 नोव्हेंबरपर्यंत मुंबईमध्ये होणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेत मार्ग निघेल अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी आज कोल्हापुरात केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा एल्गार परिषदेमध्ये ते बोलत होते। जागा वाटप आणि उमेदवारीचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील एकाही नेत्यानं कोल्हापूर लोकसभेच्या जागेबद्दल कोणतीही जाहीर चर्चा करू नये असा सज्जड दमही आमदार अजित पवार यांनी व्यासपीठावरच जिल्ह्यातील नेत्यांना भरला। राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं युवकांचं संघटन बळकट केलंय। विविध आंदोलनं आणि परिषदांच्या माध्यमातून 1 लाखाहून अधिक युवक राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले आहेत। राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या शासकीय सेवेतील रिक्त जागा, स्वयंरोजगार आणि उद्योगधंद्यासाठी शासनाकडून मिळणारं असहकार्य, स्पर्धा परीक्षेत आयोगाकडून होणारे गोंधळ हे सर्व प्रश्न गेल्या 4 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहेत। युवकांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये युवा एल्गार परिषद संपन्न झाली। या परिषदेला माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही युवा एल्गार परिषद पार पडली। केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निराशाजनक कामगिरीचे आमदार अजित पवार यांनी चांगलेच वाभाडे काढले। सीबीआय, आयबी, निधी आयोग, रिझर्व्ह बँक यासारख्या घटनात्मक संस्थातील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये छुप्या मार्गाने आणीबाणी आणत आहेत असा आरोप अजित पवार यांनी केला। महागाईनं सर्वसामान्य गोरगरीब जनता हैराण झालीये आणि मैं एक फकीर हूं असं म्हणणाऱ्या मोदी यांना संसारी माणसाचं दुःख व्यथा काय समजणार असा खोचक सवाल अजित पवार यांनी विचारला। सत्तेमध्ये सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेचाही त्यांनी चांगलाच पंचनामा केला। शिवसेना सत्तेत राहून विरोधी पक्षासारखं वर्तन करत आहे। शिवसेना आता खरंच गोंधळून गेलीये अशी टीकाही अजित पवार यांनी केली। शिवसेनेला तर कळतच नाही की आपण सत्तेत आहोत का आपण विरोधी पक्षात आहोत। ती भावचळून गेली, गांगरून गेली। त्यांना काही समजत नाही, त्यांच्या नेतृत्वाला काही समजत नाही की उद्याच्याला समविचारी पक्ष एकत्र येऊन आपण महाराष्ट्रातल्या 48 जागा लढवणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय गवई गट, आरपीआय गवाडे गट, परवा मला उपेंद्र आमचे शेंडे आरपीआय गटाचे नेते देखील भेटलेले होते। आम्ही समाजवादी पार्टीची चर्चा करतो, आम्ही बहुजन समाज पार्टीची चर्चा करतोय, आम्ही बसपाशी चर्चा करतोय, आम्ही काही शेतकरी संघटनांशी चर्चा करतोय। आपल्याला भाजप शिवसेनेच्या जातीवादी पक्षाचा पराभव करण्याच्या करता काही केलं तरी सेक्युलर विचाराचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून निवडणुकीला सामोरं जायचं। आपल्या ज्या जागा येतील त्या आपल्याला येतील। 2 तारखेला त्याच्याकरता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र त्या ठिकाणी बसणार आहे। आपला प्रयत्न आहे, त्याला यश मिळेल का नाही मी खात्री देऊ शकत नाही, मी ज्योतिषी नाहीये, परंतु प्रकाश आंबेडकरांना पण आपल्याबरोबर आणण्याचा आपला प्रयत्न आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुका समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन लढणार आहे। 24 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं मागितल्या असून त्यावर 2 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील चर्चेत मार्ग निघेल। मात्र जागा वाटप आणि उमेदवारीचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील एकाही नेत्यानं कोल्हापूर लोकसभेच्या जागेबद्दल कोणतीही जाहीर चर्चा करू नये असं आमदार अजित पवार यांनी व्यासपीठावरच जिल्ह्यातील नेत्यांना सुनावलं। माझी या मेळाव्याच्या निमित्तानं माझ्या जिल्ह्यातले पण प्रमुख मान्यवर आहेत, माझ्या तालुक्यातनं आणि शहरातनं आलेले पण माझे जीवाभावाचे तरुण कार्यकर्ते, कृपा करून आता माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी इथल्या खासदारकीच्या उमेदवाराच्या बद्दल कुठलंही स्टेटमेंट काढण्याचं काही कारण नाही। मी राजेशला तेच सांगेन, आरके तुम्ही आता प्रमुख आहात, तुम्हालाही तेच सांगेन, आरवाय एवाय तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्हालाही तेच सांगेन। राज्यात यावर्षी 1972 पेक्षाही भयान दुष्काळ पडलाय।
तरीही राज्य शासन केंद्राच्या परवानगीची वाट बघून दुष्काळ जाहीर करण्यास चालढकल करतंय. तसंच दुष्काळ सदृश्य की दुष्काळ असे शब्दांचे खेळ करत आहे. देशात आणि राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतीये. धार्मिक वातावरण बिघडत आहे अशी टीकाही पवार यांनी केली. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उंच होऊ नये म्हणून या पुतळ्याची उंची कमी करण्याचा नालायकपणा भाजप सरकार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ झाला असताना तो राज्य शासनाला मान्य नव्हता का, असा सवालही आमदार पवार यांनी उपस्थित केला. आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातून 2 खासदार आणि 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणले जातील असा विश्वास अजित पवार यांना दिला. खासदार धनंजय महाडिक यांनीही केंद्रातील भाजप सरकारच्या कामगिरीचा पंचनामा केला. देशामध्ये 65% युवकांची संख्या असताना त्यांना नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. शेतकरी हिताचे निर्णय गेल्या 4 वर्षात झाले नाहीत असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिलेल्या पाठबळामुळेच आपण संसदेमध्ये प्रभावी कामगिरी केली. त्यातूनच आपल्याला 2 वेळेला संसद रत्न हा पुरस्कार मिळाल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं. आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह कोते पाटील, सक्षना सलगर यांचीही यावेळी भाषणं झाली. परिषदेला माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर, आर.के. पोवार, राजेंद्र पाटील यड्रावकर, भैया माने, मानसिंग गायकवाड, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, युवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.